श्रीधराय महा ऋषिकेशाय महा पद्मनाभाय महा दामोदराय महा शंकर म्हणायचं मम मम दीपम गृहाण देवेश त्रैलोक्य तिमिरापव पार्थिव सिद्धि विनायक देवताभ्यो नमः दीपम समर्पयामि। गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा थांबा थोडा वेळ हा नाही कुणावर बोलवायला लागेल इथं बाहेर थांबतील ना नव्या वहिनी इकडे आहेत हा काका आरती करायच्या आधी चाफ्याच्या फुलांचा हार
समानाय स्वाहा ब्रह्मणाय स्वाहा नैवेद्य मध्ये पानं समर्पयामि प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणाय स्वाहा उत्तराभूषं समर्पयामि हस्तप्रक्षालं मुखप्रक्षालं समर्पयामि पुरद्वर्तनार्थे चन्दनं मुखवासनार्थे पूगीफल ताम्बूलं समर्पयामि महार्तिक्यदीपं समर्पयामि तो आहे कर्पूरदीपं करुणावतारं संसारसारं तथा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि महार्तिक्यदीपं समर्पयामि अतः सुखकर्ता दुःखहर्ता दरवर्षीप्रमाणे आपल्या घरी थाटामाटामध्ये गणरायाचं आगमन करण्याची परंपरा ही आमच्या देसाई कुटुंबात स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांच्या पासूनची आहे. स्वर्गीय लोकनेते साहेब मंत्री होते तेव्हा त्यांचं शासकीय निवासस्थान मुंबईमध्ये जे होतं मेघदूत, त्या ठिकाणी असाच थाटामाटामध्ये गणपती यायचा, गणपतीचं आगमन व्हायचं आणि गणपतीचं पूर्ण 10 दिवस तिथं सर्व कुलोपचार धार्मिक विधी करून आणि त्याचं विसर्जन केलं जायचं. सुदैवानं आता पुन्हा एकदा मंत्री होण्याची संधी गणरायानं आमच्या परिवारात मला दिली. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांनी मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी दिली आणि मग आम्ही, माझा परिवार काही मुंबईमध्ये राहत नाही, माझा सगळा परिवार साताऱ्यामध्ये असतो आणि मग आम्ही इथं तो गणेशोत्सव गेली अनेक वर्ष साजरा करतो. आमची प्रथा आहे देसाई परिवाराची, आमची देवाची पालखी आहे, त्या चांदीच्या पालखीतनं आमचा गणपती येतो. सर्व थाटमाट, सर्व लवाजमा हा देवाबरोबर असतो आणि पूर्ण लवाजम्यासह थाटामाटात गणरायाचं आम्ही या ठिकाणी आगमन करतो. घरातल्या आमच्या सगळ्या स्त्रिया त्याचं पूजन करतात, जे मानकरी असतात त्यांचं पूजन करतात आणि आता थोड्याच वेळात आमचे गुरुजी येतील. धार्मिक विधी मंत्रोपचार करून गणरायाची प्रतिष्ठापना केली जाईल. गणरायाच्या चरणी एवढीच माझी प्रार्थना आहे की आम्ही सगळेजण राज्याला पुढे नेण्याच्या दृष्टीनं आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. गणरायाचा आशीर्वाद आमच्या महायुती सरकारवर राहावा आणि पुढच्या वर्षी परत एकदा माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री असतानाच हा गणेशोत्सव साजरा करण्याची संधी, आशीर्वाद गणरायानं आम्हाला द्यावा अशी गणरायाच्या चरणी मी प्रार्थना करतो.